जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आयोजित महिला मेळावा कार्यक्रमाप्रसंगी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा या ठिकाणी आल्या असता त्यांच्या उपस्थितीत अक्कलकुवा येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। त्यानिमित्ताने नंदुरबार येथील सर्किट हाऊस शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला। महाविकास आघाडीला मुख्यमंत्री पदाचा चेहरा शोधण्याची वेळच येणार नाही, त्यांनी विरोधी पक्षनेता कोण एवढंच काय ते ठरवावं अशी टीका विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी महाविकास आघाडीवर केली आहे। दुर्गम ठिकाणी जिथे महिलांवर हल्ले होतात तिथे तारतम्य बाळगून महिलाच्या हातात शस्त्रे दिले पाहिजे, महिलांनी सामूहिक पद्धतीने प्रतिकार केला पाहिजे, दामीन पथकाने आधीच प्रतिबंधात्मक कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे। शसेत म्हणून आमची अपेक्षा शिंदे साहेबच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे अशी असल्याचे देखील नीलम गोरे यांनी सांगितले आहे। नाना पटोले हेच महाविकास आघाडीचे सरकार गडबडायला जबाबदार असून त्यांनी अचानक विधानसभेचे अध्यक्षपद सोडून गेल्याने सरकार पडल असल्याचे देखील नीलम गोरे म्हणाल्या आहेत। कर्नाटक आणि झारखंडमध्ये हीच लाडकी बहीण योजना आहे, त्याबद्दल नाना पटोले यांचे काय म्हणणे आहे असे म्हणत, महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले नाना पटोलेंना बघवल्या जात नाही का, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे। आज नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथे त्यांच्या उपस्थितीमध्ये लाडकी बहीण योजनेचा मेळावा संपन्न झाला। यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले। यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेला पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिलीत। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। त्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितराव पवार यांच्या माध्यमातून नुकतंच जे अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं त्याच्यामध्ये अनेक मुद्द्यांच्यावरती आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्याच्यापैकी मोठ्या प्रमाणात महिलांच्यापर्यंत पोचलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान योजना, त्याची सुरुवात झालेली आहे। 15, 16, 17 ऑगस्टच्या सुमाराला मोठ्या प्रमाणात स्त्रियांच्याकडे पैसे आलेले आहेत आणि आजसुद्धा आम्ही नंदुरबारमध्ये शिवसेनेचे आमचे आमदार आमशा पाडवी आणि बाकीचे सगळे सहकारी परिणिता पोंक्षे यांच्या माध्यमातून आज एक मेळावा आयोजित केला होता, त्यालाही आपण सगळेजण होता। बऱ्याचशा स्त्रियांनी सांगितलं की त्यांना 3000 रुपये निधी मिळालेला आहे। हा निधी त्यांना भीक किंवा त्यांच्यावरती उपकार नसून महिला जे विकासामध्ये काम करतात त्या कामामधल्या त्यांच्या श्रमाची, त्यांच्या सेवेची ओळख आहे, त्यांच्या अस्तित्वाच्यासाठी आत्मविश्वास त्यांचा वाढावा आणि आत्मविश्वासाबरोबर सक्षमीकरणाचं एक पाऊल म्हणून ही पावलं उचललेली आहे आणि म्हणून स्त्रियांचा हा अधिकार म्हणून महिलांचा अधिकार म्हणजे महिलांचा सन्मान अशा प्रकारची भूमिका एकनाथजी शिंदे यांनी घेतलेली आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला कल्पना आहेच की अनेक ठिकाणी नाशिक, पुणे, आज यवतमाळ, संभाजीनगर, सिल्लोड, जळगाव अनेक ठिकाणी हे मेळावे झाले आहेत। शिवसेनेची नेता आणि विधान परिषदेचे उपसभापती या नात्याने 15 ऑगस्टपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान योजना यात्रा अशा प्रकारे आम्ही एक मोहीम हाती घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 8 जिल्ह्यांची जबाबदारी माझ्यावर होती, पण प्रत्यक्षात 8 जिल्हे पूर्ण करून अजूनही उरलेल्या काही 4 जिल्ह्यांमध्ये अशी 12 जिल्ह्यांच्यामध्ये मी पुढच्या 4-5 दिवसात माझं जाणं पूर्ण होईल। माझा हेतू हा आहे की स्त्रियांना ही योजना जी मिळाली तर ती योजनेमध्ये त्यांच्या मनात काही गैरसमज आहेत, काही अंमलबजावणीत अडचणी येत आहेत। आता जसं धडगावला झालं की गर्दीमध्ये थोडं महिलांना त्रास झाला, तर या बाबतीमध्ये सुद्धा प्रशासनाने सतर्क राहावं जेणेकरून बँकांच्याकडून योग्य पद्धतीने आणि स्त्रियांना त्रास होणार नाही अशा प्रकारे ते पैसे त्यांच्यापर्यंत पोचावेत। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की स्त्रियांच्यामध्ये गैरसमज काही होत आहेत, काही केले जात आहेत की हे पैसे बंद होतील का किंवा हे पैसे जे दिले ते कशासाठी दिलेले आहेत, तर त्याची उत्तरं त्यांना द्यावी। तिसरा प्रश्न विचारला जातोय की 1500 काय होणार, 3000 काय होणार, तर हे जे एक ज्याला आपण म्हणू चुकीचा समज पसरवला जातोय तर हा एक त्यांना मदत म्हणून केलेला आहे आणि हे काही शेवट नाही आहे योजनेचा, त्याच्यामधून अजूनसुद्धा काही महत्त्वाचे मुद्दे समोर येतील।
चौथा प्रश्न विचारला जातोय, महिला लाडक्या बहिणींचा सन्मान कशाला, आम्हाला ते पैसे नको, सुरक्षा मिळाली पाहिजे. तर सुरक्षेच्या अनेक योजना सरकारने केलेल्या आहेत. मुळामध्ये दोषसिद्धीचा रेट वाढवणं आणि विशेषतः जे महिलांच्यावरती अत्याचार होऊन त्यांचे खून होतात किंवा बलात्कार होतात, त्याच्यासाठी हा फक्त सरकारचा विषय नाही आहे. तर सरकार, समाज आणि अंमलबजावणीच्या यंत्रणा, मग त्याच्यामध्ये कायद्याचा तपास करण्याची पोलीस यंत्रणा असेल, कोर्टामध्ये केस उभी राहणं असेल, आरोग्य व्यवस्थेतून त्यांची होणारी तपासणी असेल, पुनर्वसनाच्या प्रश्नावरती महिला बालविकास किंवा सामाजिक न्याय विभागाने करायचं काम असेल किंवा समाजाचा तिथे सहभाग असेल, अशा 4-5 गोष्टींच्या मदतीतून न्याय मिळत असतो. परंतु हे लक्षात न घेता एखाद्या व्यक्तीला फाशी दिली म्हणजे सर्वस्व ते विषय संपला असं होत नाही. अनेक असेही गुन्हेगार असतात की जे गुन्हा करतात परंतु तो गुन्हा सापडतच नाही. 300 मुलींचे विनयभंग केलेले गुन्हेगार हे आता 4-5 वर्षापूर्वी सापडलेले आहेत. काही लोकांनी वेबसाईटवरून फसवून 65 लग्न एकेका माणसांनी केली आहेत, अशी सुद्धा उदाहरणं आणि केसेस आपल्याकडे आलेले आहेत. सायबर क्राईमचं प्रमाण वाढतंय. तर या सगळ्यावरती सरकारने सायबर क्राईमच्यासाठी म्हणून SOPs, विशेष असे नियम केलेले आहेत की ज्याच्यात मी विधान परिषदेचे उपसभापती म्हणून सांगू शकते की मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस यांनी मिळून आपण काय काळजी घेतली पाहिजे, काय प्रकारनी सामाजिक माध्यमांचा उपयोग महिलांनी करताना दक्षता घेतल्या पाहिजेत, याच्याबद्दलची जी नियमावली केली ती राज्यपालांच्या उपस्थितीमध्येच निर्णय झाला होता. मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस मिळून त्यांनी तयार करून माझ्यासमोर सादर केली. त्याच्यात आम्ही दुरुस्त्या केल्या, सभागृहात त्या मांडल्या गेल्या आणि नंतर देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या शासनाने स्वीकारल्या, अशा पद्धतीचं निवेदन केलं. हे एक मी उदाहरण आपल्याला दिलं. त्याचबरोबर आदिवासी आश्रमशाळांच्यासाठी कमिटी झाली होती, त्याच्यात आम्ही महिला सुप्रिंटेंडंट असाव्यात अशा सूचना दिलेल्या आहेत. परंतु होतंय काय की अंमलबजावणीच्या ज्या यंत्रणा आहेत त्या मजबूत करणं जेवढं गव्हर्नमेंटचं काम आहे तेवढं जिल्हा स्तरावरचे जे अधिकारी असतात त्यांच्याकडून त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हायला पाहिजे. आणि ही जिल्हावार काटेकोर अंमलबजावणी होत असताना स्थानिक पातळीवरचे आमदार, स्थानिक पातळीवरच्या सामाजिक संस्था, बाकीच्या सर्व महिला दक्षता समितीच्या कार्यकर्त्या यांचा सहभाग त्याच्यामध्ये वाढवला पाहिजे. तर त्या सगळ्या प्रिव्हेन्शनच्या यंत्रणा ज्या आहेत ते मजबूत होऊ शकतील. आणि या दृष्टिकोनातून ह्या गैरसमज दूर करण्यासाठी या संवादाचा अतिशय चांगला उपयोग होतोय. आम्ही एक महिलांच्या या योजनांची माहिती देणारा रथ सुद्धा तयार केलेला आहे. तोही आम्ही लवकरच एक 8-10 दिवसात इथे पाठवणार आहोत आणि तो महाराष्ट्रात सगळीकडे स्त्रियांशी संवाद हा साधला जातोय. याच्याकरिता विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, त्याच्या संदर्भामध्ये काही प्रश्न आपले असू शकतील. आणि आजचा जो मेळावा झाला त्याला आपण पैकी अनेक जण होता, तर मेळाव्याच्या संदर्भात आणि आता आमची बैठक झाली, त्या बैठकीच्या बद्दलचे सगळे तर मुद्दे आता नाही आहेत पण सांगण्यासारखे. पण 4 मुद्दे जे महत्त्वाचे आले त्याच्यामध्ये एक म्हणजे बँकांनी त्यांच्या किती महिलांना रोज ते कागदपत्राची पूर्तता करून द्यायला KYC काय करू शकतात त्याचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा की 60, 65, 100 आणि त्याप्रमाणे त्यांचं थोडं वेळापत्रक तयार करावं की त्या ठराविक दिवशी त्या महिलांना जास्त विलंब होणार नाही. दुसरं म्हणजे त्यांच्यासाठी मंडप किंवा असे बसायची व्यवस्था थोडी करता आली, पाऊस आहे तर त्या संदर्भात पाहणी करा बघा. विशेषतः दडगाव, आणखीन नंदुरबार जिथे जिथे बँकांमध्ये जास्त गर्दी झालेली दिसते, त्याखेरीज बँका प्रत्यक्षात तिथे जाऊन काही सर्व्हिस देऊ शकतात का, तोरणमाळसारख्या ठिकाणी, हे सुद्धा पाहणी करायला त्यांना सांगितलेलं आहे. दुसरं, आदिवासी विकास विभागाला मी आरोग्य विभागाला सूचना केली होती की दुर्गम रस्ते असल्यामुळे महिला बाळंतपणासाठी हॉस्पिटलला पोहोचू शकत नाहीत आणि म्हणून मी असं सुचवलं होतं ज्या महिलांची ड्यू डेट जवळ आलेली असते, प्रसूतीची तारीख, त्यांची आधीच राहायची व्यवस्था एखाद्या ठिकाणी करावी जेणेकरून त्या 2-3 दिवस तिथे येऊन राहतील आणि त्याप्रमाणे त्यांची डिलिव्हरी म्हणजे रस्त्यात येण्याचा किंवा पोचण्याचा प्रश्न येणार नाही, त्या आधीच तिथे हॉस्पिटलच्या शेजारी दाखल झालेले असतील. त्याप्रमाणे माहेर योजना सुरू केली आहे जिल्ह्यामध्ये असं आम्हाला सांगितलं आरोग्य अधिकाऱ्यांनी. परंतु आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की किती महिला दुर्गम भागात असल्यामुळे आल्या त्या तसंही आपण सेफ साईड जाऊन राहायला आल्या हे तुम्ही तपासून बघा. दुसरं, आमदार आमशा पाडवी यांना मी सुचवलेलं आहे की महिला कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन त्या माहेर कक्षामध्ये कितपत सोयी सुविधा आहेत याची तुम्ही पाहणी करा जेणेकरून त्याच्यात काही त्रुटी असतील तर त्या दृष्टीने सुद्धा पावलं उचलता येतील. तिसरं, कुपोषणाच्या संदर्भामध्ये एक निदर्शनाला आलं की ज्या माता स्वतः कुपोषित आहेत त्यांची मुलंही बाळं कुपोषित होतात. तर मग त्या मातांच्यासाठी असणारी जी अमृत योजना आहे त्याची आम्ही जरा माहिती घेतली. तर सध्या परिस्थितीमध्ये त्या योजनेमध्ये
त्यांना जे पोषण आहार मिळाला पाहिजे तो पोषण आहार डीबीटीच्या स्वरूपामध्ये अंगणवाडी सेविकांच्याकडे आणि त्यांची जी कमिटी आहे सरपंचांची त्यांच्याकडे ट्रान्सफर होतो आणि त्यामधून त्या महिलांना त्यांनी आहार देणं अपेक्षित असतं। मी त्यांना सांगितले की साधारण त्यांनी सांगितलं 3300 डिलिव्हरीज झाल्या। म्हटलं मग तुम्ही 10% केसेसची पाहणी करा की खरंच त्यांना आहार मिळाला होता की नाही, आणि आहारामध्ये जर का डीबीटी करून सुद्धा मिळत नसेल आहार आणि कुपोषण तसंच राहत असेल तर आपल्याला अमृत आहार योजनेची कार्यपद्धती बदलावी लागेल। तर त्याच्यावर तुम्ही प्रस्ताव द्या आणि त्यातून आपल्या राज्य महिला आयोगाच्या सदस्या आपल्या संगीता चव्हाण, ॲडव्होकेट संगीता चव्हाण याही आज त्यांना आम्ही निमंत्रित केलेलं होतं। त्यांना आणखीन आमचे काकडे म्हणून OSD आहेत त्यांना दोघांना सांगितले की ज्या आदिवासींच्या जिल्ह्यामध्ये ही पोषण आहाराची अमृत योजना चांगली काम करते असं तुम्हाला दिसतंय, त्यातली उदाहरणं घेऊन आपण इथे त्याची अंमलबजावणी करायचा प्रयत्न करू, जेणेकरून नंदुरबारमध्ये त्याचा उपयोग आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे करता येईल। कारण दुर्गम भाग आहे, फक्त जेवण करण्यासाठी महिला अंगणवाडीपर्यंत पोहोचू शकत नाही। बाकी रिक्त पदं भरलेली आहेत त्यांनी सांगितलं। त्याच्यानंतर रस्त्याचे खड्डे आणि त्याच्याबद्दल PWDशी त्यांना सूचना दिल्या की त्या तुम्ही तुमच्या अखत्यारीत जे रस्ते ते भरायला घ्या। माझ्या एक निदर्शनाला आलं की कुठेही बाजारगावं किंवा महिला जिथे जमतात त्या ठिकाणी स्वच्छतागृहांची सोयच नाही आहे। असा शासनाचा राज्यस्तरावरचा निर्णय झालेला होता की 80 किलोमीटर नंतर प्रत्येक ठिकाणी महिलांच्यासाठी स्वच्छतागृह असावे। त्याच्याबद्दल मी त्यांना काटेकोर सूचना दिलेल्या आहेत की जिथे जागा उपलब्ध आहेत तर काही प्रमाणात राज्यस्तरावर निधी अखर्चित आहे, तर तुम्ही जिथे ज्या गावांमध्ये ग्रामपंचायती जागा देतील तर तिथे सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृह बांधण्याच्यासाठी म्हणून त्याला चालना द्या। आणि त्याच्यावरती आमच्या पाडवींनी तयारी दाखवली आहे की माझाही मी निधी देतो, पण म्हटलं तुम्ही आधी चालना देऊन जिथे जिथे गावामध्ये स्वच्छतागृहांना जागा मिळेल तर गावातल्या निवासी लोकांची स्वच्छतागृह वेगळी, पण बाजारगावं आहेत किंवा बसचे स्टँड आहेत याच्यासुद्धा जवळ त्याची सुविधा असली पाहिजे, पाणी असलेली स्वच्छतागृह। आणि ज्या गावांमध्ये ताबडतोब शक्य नाही आहे बांधणं तिथे मोबाईल टॉयलेट्स बाजारगावं जी आहेत तालुक्याची त्या ठिकाणी उपलब्ध करून द्या अशा सूचना त्यांना दिलेल्या आहेत। आदिवासींचे सुद्धा विभाग आला होता, त्यांनाच विचारलेलं आहे, त्यांनी सांगितलं 80 आश्रमशाळा आहेत तर त्याच्यात प्रत्येक ठिकाणी महिला सुप्रिटेंडंट राहत आहेत म्हणून 32 आहेत। तर मग आम्ही म्हटलं की ठीक आहे त्या राहत आहेत असं तुमचं म्हणणं आहे तर तुम्ही त्याची आम्हाला माहिती द्या की त्या सगळ्या निवासी आहेत किंवा काय CCTV, आणि त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक ठिकाणच्या महिला सामाजिक कार्यकर्त्यांना थोडं सहभागी करून द्या जेणेकरून आदिवासी आश्रमशाळेतल्या मुलींना सोयीसुविधा होत आहेत की नाही उपलब्ध त्याचा विचार आपल्याला करता येऊ शकेल। आणि त्यांनाही आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही मला आढावा द्या की तुम्ही तिथे काय काय सोयीसुविधा आदिवासी आश्रमशाळेत मुलींच्या केलेल्या आहेत। पोलिसांशी तपशीलवार चर्चा झाली आहे आणि जो भरोसा असेल फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी चालू आहे तर सगळ्या तालुक्यांशी ऑनलाईन तुम्ही जिथे कनेक्टिव्हिटी आहे त्या ठिकाणी ऑनलाईन 1-2 दिवसाचं वेळापत्रक दर आठवड्यातलं करून दर आठवड्यामध्ये तालुक्यातल्या महिलासुद्धा जिल्ह्याच्या भरोसा सेलमध्ये ऑनलाईन बोलून त्यांच्या तक्रारीचा निपटारा लवकर होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन कसं होईल या दृष्टीने पावलं उचलायला सांगितले। त्या ताबडतोब माझे निर्देश पोलीस अधीक्षक श्री थर यांनी स्वीकारलेले आहेत आणि त्यानुसार ते पुढची कार्यवाही करतायत। एक असं आहे की मी माननीय केसरकरजींना सुचवलेलं आहे की वेतनेतर अनुदान शाळांना मिळत नाही, पण जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत तर त्या शाळांच्यामध्ये किंवा महानगरपालिका तर इथे नाही आहे पण नगरपालिकेच्या कुठे शाळा असतील तर आपल्या DPCमध्ये 3% निधी हा महिला बालविकासासाठी वापरावा असा निर्णय झालेला आहे, 3 ते 5%। तर त्या निधीमधून अशा जिल्हा परिषद आणि याच्या शाळांमध्ये CCTV मुलींच्या शाळेत लावता येतील जिथे निधीचा अडचण काय असतं। खरं तर ते शिक्षण विभागानेच ते स्वतःच्या बजेटमधून करून दिलं पाहिजे, पण नसेल होत तर ते करता येईल। अधिक जिथे वेतनेतर अनुदान नाहीये आणि त्याच्यामुळे ज्या शाळांच्याकडे त्यांना शक्य नाहीये त्यांना CCTV बसवण्यासाठी CSR मधून किंवा त्यांच्या स्वनिधीमधून ते खर्च करू शकतात। मुद्दा फक्त CCTV बसवायचा नाहीये, आता जे शिक्षण विभागाने परिपत्रक काढलेलं आहे की तुम्ही त्याचं मॉनिटरिंग केलं पाहिजे, त्याच्यामध्ये दर आठवड्यामधून 2-3दा शिक्षकांनी आणि महिला शिक्षकांनी पाहिलं पाहिजे काय घडतंय ते, आणि त्याच्यात जर का चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्याच्यावरती ताबडतोब लक्ष दिलं पाहिजे। माझं तर म्हणणं उलटं असं आहे की शाळा चालू असताना कंटिन्युअस मॉनिटरिंग कोणीतरी केलं पाहिजे, कारण ते समोर एका बाजूला बघता येतं काम चालू असताना, असं नाहीये की ते बघता येत नाही। त्याच्यामुळे त्याच्यावरती प्रत्येक जिल्ह्यामधल्या तालुक्यातल्या शिक्षण अधिकाऱ्यांनी युद्ध पातळीवर मोहीम घ्यावी असं मला वाटतं। असं झालं ना तर आपल्याला म्हणजे फक्त महिलाच कर्मचारी सगळीकडे नाही ठेवता येणार,
याचं कारण असं आहे की पुरुष वर्गाचं सुद्धा शिक्षण झालेलं आहे, तो पण एक मनुष्यबळ आहे, ह्युमन रिसोर्स आहे. तर अशा वेळेला जेंडर सेन्सिटिव्ह किंवा संवेदनशीलतेने महिलांची सुरक्षितता आणि सन्मान याची जाणीव असणारे पुरुष वर्ग असणं हे आवश्यक आहे. त्यामुळे पुरुष विरहित प्रशासनातून प्रश्न सुटतील असं मला वाटत नाहीये. मला उलट असं वाटतं की तिथे अधिकाराच्या ठिकाणी महिला असल्या पाहिजेत. एक दुसरं, सेवक वगैरे जिथे आपण नेमतो तर काही वेळेला मुख्याध्यापक सुद्धा शिक्षकांच्या दबावाखाली जाऊन त्या दुर्लक्ष त्यांनी शोषणाकडे केलेलं दिसतं. महिला सुद्धा तशा सापडलेल्या आहेत मुख्याध्यापक. त्यामुळे मुख्याध्यापकांनी जर का दुर्लक्ष केलं तर त्यांच्यावरती कारवाई होईल. या संदर्भामध्ये एक काही केसेस झाल्या लँडमार्क, तर त्याच्यामधून एक सगळीकडे चांगला संदेश जाईल की आपण अशा पद्धतीने तक्रार घेतली नाही तर परिणाम होईल. पण गुड टच आणि बॅड टचची माहिती सुद्धा मुलींनाच मिळाली ठिकठिकाणी. मला असं निदर्शनास आलंय की बऱ्याचशा ठिकाणी MSW केलेले पण शिक्षक आहेत, त्यांना या विषयांची माहिती असते, पण त्यांचं म्हणणं असं असतं की आमचं रेग्युलर काम करून आम्हाला ह्याची माहिती द्यायला वेळच पुरत नाही. तर त्यांचे क्लास ऍडजस्ट करून थोडे इकडचे क्लास कमी करून त्यांनी सुद्धा मुलग्यांना पण मुलांना माहिती दिली पाहिजे. असं नाही की फक्त मुलींनाच माहिती द्यायची, कारण शेवटी मुलांच्या मनावरती आपण काय संस्कार करतोय त्याच्यावरती मुलींची सुरक्षितता आणि त्यांची स्वतःची पण सुरक्षितता अवलंबून आहे असं मला वाटतं. परंतु मुळामध्ये मी बघते की लोकल ट्रेनमध्ये महिला एखादी चुकून चढली किंवा बसमध्ये महिला एकटी जर का चढली असेल तर तिच्याकडे बघण्याची समाजाची जी आज मानसिकता आहे तर ती पाहिली तर ती प्रत्येक ठिकाणी कुठेतरी स्त्री दिसली तर तिला ओरबाडून त्रास देण्याचीच मानसिकता आपल्याला दिसते. तर ही खरंच आपण किती बदलायला तयार आहोत याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि म्हणून पक्ष, धर्म, जात, श्रीमंत, गरीब याच्यापेक्षाही हा जो वर्चस्ववादी आणखी एक हिंसाचारी प्रवृत्ती आहे त्याच्यामध्ये बदल कसा होईल तर त्याच्यात दोन गोष्टी मला दिसतात. एक म्हणजे एखादी योजना किंवा कायदा, आणि दुसरं म्हणजे तुम्ही समाजाची मानसिकता काही बदलू शकता का. माध्यमांमधून सुद्धा खूप चांगला परिणाम होऊ शकतोय. माझ्या माहितीप्रमाणे STने सुद्धा आता उपक्रम हाती घेतलेला आहे की महिला जर का बसमध्ये आली तर तिच्या बसण्याच्या कुठल्या राखीव जागा आहेत ते दाखवल्या जाव्या कंडक्टरकडून, किंवा तुम्ही इथे बसा, किंवा रात्रीच्या वेळेला दिवे बंद करू नका बसमध्ये, अशी महिलांनी मागणी केली. कारण रात्रीच्या वेळेला झोपलोय असं दाखवून गैरफायदा घेणारे पण काही प्रवृत्ती आहेत. तर अशा छोट्या छोट्या वरकरणी गोष्टी दिसल्या तरी त्याचा खूप उपयोग होतो. माझं स्वतःच असं निरीक्षण आहे, आम्ही जिथे अभ्यास केला या विषयाचा तर बऱ्याचशा वेळेला बलात्कार किंवा अत्याचाराच्या केसेस घडल्या तर त्याचा पाठपुरावा तिथल्या महिला संस्था आणि पत्रकार एवढेच करतात असं आमच्या निदर्शनास आलं गेल्या 10 वर्षामध्ये. आणि त्याच्यामध्ये सुद्धा पत्रकारच कुठली तारीख पडली आहे, मग ती मुलगी कुठे जाते का नाही जाते, हे चांगल्या हेतूने बघून त्या कन्व्हिक्शनपर्यंत जाण्याचं काम करतात. कारण प्रत्येक ठिकाणी महिला संस्थाही नसतात. त्यामुळे माझं तुम्हाला विनंती राहील की विशेष सरकारी वकिलांना सुद्धा या विशेष कामाच्या मध्ये कन्व्हिक्शन झाल्यावर त्याची मोठी प्रसिद्धी झाली तर लोकांनाही उत्साह वाटेल. नाही तर आपली ही बातमी 40 दिवस चालते आणि शिक्षा झाली की 1 दिवस बातमी झाली की विषय संपतो. मग चांगल्या काही गोष्टी होत आहेत हे लोकांना वाटतच नाही की शिक्षा होते म्हणून. आता कुरळपच्या केसमध्ये सांगलीच्या 20-20 वर्षाची 3दा जन्मठेपेची शिक्षा झाली की जी वेगळी, आणि त्याच्यातल्या मुली बोलल्या, नंतर त्यांना दुसऱ्या याला पाठवलं हॉस्टेलला, तिथे आता त्यांचं शिक्षण चालू आहे, त्या पायावर उभ्या राहिल्या आहेत, त्यातल्या काहींची आता लग्न होत आहेत. तर अशा वेळेला सुद्धा त्यांच्या चांगल्या ज्या गोष्टी घडल्या त्याच्याबद्दल आपल्या समाजात तेवढी चर्चा होत नाही. त्यामुळे मग निराशावादी वातावरण होतं असं मला वाटतं. शब्दांना काही फार अर्थ आहे असं मला वाटत नाहीये. त्याचं कारण असं आहे की त्यांना या संदर्भात ते बोलतात ते मुळामध्ये अचानक विधानसभेचं अध्यक्षपद सोडून निघून गेले. त्याच्यामुळे आमचं ते त्यावेळेचं सरकार एकदम सगळं गडगडायला तेच कारणीभूत आहे, त्यांच्या सरकार गडगडायला तेच कारणीभूत आहे. आणि दुसरं म्हणजे महत्वाचं की ते जेव्हा असे सगळे दावे करतात तर मग कर्नाटकमध्ये किंवा झारखंडमध्ये हीच योजना आली तर त्याच्यावर त्यांचं काय म्हणणं आहे. बरं, आघाडी तुम्हाला 3 तोंडं नाही आहेत का इथेच फक्त 3 आहे. तर मला असं वाटतं की शाब्दिक खेळ करून कुठेतरी लोकांचं दिशाभूल करण्यापेक्षा त्याच्यामधल्या तपशिलामध्ये ते जाऊ शकतात, बोलू शकतात. आणि आज ज्या महिलांच्या मनावरचा आत्मविश्वास त्यांचा वाढलेला आहे किंवा त्या आनंदित झालेल्या आहेत तर तो आनंद नानांना बघवत नाही का असा मला प्रश्न पडतो. शाळांना त्यांनी कोटा दिलेला आहे सगळीकडेच की एक RTAचा आहे, RTIचा आहे, राईट टू एज्युकेशनचा आहे. दुसरं ज्या अनुदानित शाळा आहेत त्यांनी खरं तर फी त्यांना किती मर्यादित त्यांनी घ्यायची, तर बाकीच्या ज्या त्यांच्या गोष्टी आहेत प्रयोगशाळा असतील किंवा वाचनालय असतील किंवा अजून काही ज्या वेतनेतर अनुदानाखेरीजच्या त्यांच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी ते फी घेतात. कारण त्यांना ते पूर्ण
होत नाही. पण ज्या खाजगी अनुदानित शाळा आहेत, विना अनुदानित, त्या वाटेल ती फी घेत आहेत लोकांच्याकडून. त्यामुळे त्याच्यामध्ये त्यांना काहीच प्रश्न नाहीये. त्यामुळे ते तर सीसीटीव्ही काय सगळं लावूच शकतात. आणि दुसरा महत्वाचा असा मुद्दा आहे की या शाळांच्या बद्दलचा, की शाळा ज्या वेळेला एखादा कार्यक्रम घेतात तर त्यांची जी तक्रार आहे ही सगळी की आमच्यावर, तर याच्यामध्ये त्यांनी ते शाळा हे चांगल्या प्रकारचं क्षेत्र म्हणून निवडलेलं आहे. अशा वेळेला त्यांची ती जबाबदारीच आहे की मुलींच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी पाऊल उचलली पाहिजे. व्यवसाय शिक्षणाच्या संदर्भामध्ये मोफत शिक्षण राहील. नाही, पण ते उच्च शिक्षण जे आहे ते सगळंच फ्री झालेलं आहे आता. म्हणजे मग त्याच्यामध्ये उच्च शिक्षणामध्ये कॉमर्स, लॉ, मेडिकल, हे सगळं इंजिनिअरिंग प्राप्त नाही झाले असं त्यांचे आदेश प्राप्त झाले. तो मी स्वतः वाचले सभागृहामध्ये. ते जे म्हणतात ना शिक्षण संस्था की बाबा आम्हाला मिळाले नाही, त्यांची नावं कळवा तुम्ही आम्हाला. आम्ही, कारण का माहितीये का, माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी सभागृहात वाचून दाखवलेले आहे ते जे उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या मध्ये आधी जे उल्लेख केलेला होता, तर त्याच्या संदर्भामध्ये याच्यामध्ये सगळे आदेश वगैरे प्राप्त झालेत. शिक्षण संस्थांची कुठे तक्रार आहे की डिसेंबर महिन्यात ते माफ होणार, तोपर्यंत त्यांना 6 महिने तो बोजा, म्हणजे बोजा नाहीच आहे त्यांच्यावर. त्याचं जे व्याज त्यांना मिळणार होतं ते मिळत नाहीये, ही त्यांची तक्रार आहे. पण त्यांच्या आज जर का सगळं पाहिलं आपण परिस्थिती, तर तोट्यात असणारी शिक्षण संस्था कोणी चालवत नसतं. त्यामुळे अब्जावधी रुपयाचा फायदा झालेले लोक एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये का असे चालढकल करतात हा प्रश्न पडतो मला. आणि उलट शिक्षण संस्थांचं भलं होणार आहे हा सगळा पैसा मिळाल्यामुळे. तर आपण ते आकडेवारीचा अभ्यास म्हणतोय ना की करा, की खरंच किती लोकांना मिळते नाही मिळते. आणि तुम्ही जर का आता इतकं चांगले अभ्यासू लोक आहात, तर अगदी तुम्ही समजा 3300 महिला, उदाहरण सांगते की 1000 महिलांना मिळतोय, तर त्याच्यातली तुम्ही एक वेगवेगळ्या तालुक्यांच्या मधले 25 ते 30 जरी काढले गावं, आणि त्याच्यामध्ये मिळते की नाही कुपोषित महिलांना आहार, हे कळलं तर ते केस स्टडीचा उपयोग मी स्वतः करून देते ना. मी अनेक रिपोर्ट्स, अनेक पत्रकारांचे, मीच असं नाही, विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये अनेक आमदार त्याचा उपयोग करून घेऊन सरकारला सुधारणा करण्याच्यासाठी आपण भाग पाडू शकतो. त्याच्यामुळे उलट तुमची आम्हाला त्यामध्ये मदत होईल. सुद्धा महिलांना खूप असुरक्षितता आहे. कुठल्याही सेक्टरमध्ये हे विषय असतात, पण या विषयामध्ये त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तर त्यामध्ये चर्चा काय जी आहे ती, त्याच्यावरती पुढचं सगळं कोर्टाची काय प्रोसेस होईल, त्याच्यामधून कोण आरोपी म्हणजे सिद्ध होईल, आरोप करेल की नाही, ते एक. दुसरं म्हणजे महिला पत्रकार या अतिशय धाडसी आणि सगळ्या बाबतीमध्ये भूमिका घेणाऱ्या व्यक्ती ज्या असतात तेव्हाच त्या त्याच्यामध्ये जातात. तर त्यामुळे मला असं वाटतं स्वतःला की त्यांना जिथे वाटेल की मदत घ्यायची आहे तिथे त्या मदत घेऊ शकतात. मला की या विषयावरती डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये वैद्यकीय उच्च शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाची बैठक आम्ही घेतली. त्याच्याही बातम्या तुम्हाला पाठवलेल्या आहेत DGIPRनी. त्याच्यामध्ये रिक्त पदं भरावीत, त्याच्यानंतर ॲम्ब्युलन्सची संख्या वाढवावी. त्याचबरोबर त्यांनी आज आम्हाला सांगितलं की रेडिओलॉजिस्टची संख्या कमी आहे, पण इतर जे डिपार्टमेंटचे लोक आहेत त्यांना रेडिओलॉजीचं प्रशिक्षण देऊन त्याचा उपयोग केला जातोय. नंतर दुर्गम रस्ते जर का आहेत, मी आता बोलताना सांगितलं की उलट निवासी व्यवस्था, ज्या महिला बाळंतपणाची अगदी प्रसूतीपूर्व झाली आहे तयारी, तर त्यांची निवास व्यवस्था करून आपण माहेर म्हणून योजना सुरू केलेली आहे की ज्यामध्ये अशी रस्त्यामध्ये प्रसूती व्हायची वेळ त्यांच्यावरती येणार नाही. त्याच्यानंतर ज्या बॉक्सेस असतात लहान मुलांची काळजी घेणाऱ्या न्यूनॅटल केअरच्या, त्या संख्या वाढवण्याच्यासाठी म्हणून पावलं उचललेली आहेत. पण एक मुद्दा सारखा येतोय की कुपोषित बाळं जन्माला येतात, त्याचं एक कारण माता कुपोषित असते आणि अल्पवयीन मुलींची होणारी लग्न. तर या दोन्ही बाबतीमध्ये कशा प्रकारनी ती व्यवस्था सक्षम आपल्याला करता येईल. आणि मी तर पुढे जाऊन असं म्हणेन की ज्या माता कुपोषित आहेत पण त्यांना लाडकी बहीणमधून मदत मिळाली, तर त्यातून त्या 4 गोष्टी पोषणाच्या पण खाऊ शकतात. त्यामुळे हेतू अप्रत्यक्षरित्या ते उत्तर प्रत्येक स्त्रीने तिच्या परिस्थितीनुसार त्या निधीचा उपयोग करायचा आहे. त्या 1,500वरती कुठलंही बंधन नाही आहे की तुम्ही त्याच्यामधून भाकरी खा का हिरवी भाजी खा का अजून काही खाल्लं तर तेवढं तिला शक्य होऊ शकतं. आणि रेशनच्या खेरीज सुद्धा बाकीच्या काही गोष्टी पोषणाच्या तिला मिळाल्या तर नक्कीच तेव्हा तुम्हाला आरोग्यावरती परिणाम चांगला झालेला दिसेल. परंतु यामध्ये सुद्धा ॲम्ब्युलन्ससाठी अजून निधी उपलब्ध करून देण्यासाठी दोन्ही डिपार्टमेंट्स, हे वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य, या दोघांचाही माझा सातत्याने पाठपुरावा चाललेला आहे आणि आम्ही त्या दृष्टीने जरूर प्रयत्न करतोय. दुर्गम रस्ते आणखीन लोकांना प्रत्येक ठिकाणून पोहोचण्याच्यासाठी ज्या अडचणी येऊन आज 4 उपरुग्णालयं आणखीन जिल्हा रुग्णालयांच्या संदर्भामध्ये आज मी तिथे भाषणामध्ये सांगितलं. 2 तालुक्यात 2 मंजूर झाले, 2 आता मंजूर होते. अक्कलकोवाला जिल्हा उपरुग्णालय झाला, खापरला तालुका रुग्णालय झाला आणि पिंपळकुटाला आता 2-4 दिवसाने पिंपळकुटा मोलगी हे 2 ठिकाणी सुद्धा आपण ती वाढवायचा प्रयत्न करतोय. आणि ती आमच्या पाडवींच्या प्रयत्नातून आणि माझ्या फॉलोअपमधूनच हे चाललेलं आहे. म्हणू शकतो की
एखाद्या हत्तीसारखं आपण जर का धरलं की कोणी शेपूट बघते, कोणी डोळे बघते, कोणी पाय बघते, असं नसतं. त्या ठिकाणचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री हे तिघं मिळून खरं प्रशासन ठरतं. तर हे असे जे मेन मुद्दे असतात, जे पत्रकार मांडत असतील किंवा अजून समाजातले घटक मांडत असतील, तर त्याची दखल त्यांनी घेतली पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. आणि मी स्वतः या संदर्भामध्ये बाईक ॲम्ब्युलन्स ज्या असे ठेकेदार ओरिएंटेड म्हणजे ठेकेदाराकडून घेतले असतील आणि त्याच्याकडून परत घेऊन जर का पैसे त्यांनी परत दिले असतील तर गोष्ट वेगळी, पण असं जर का गोष्टी होत असतील तर याचा अर्थ समोर एक ठेकेदार दिसतोय पण त्याच्या मागे कोणाचा तरी हात असू शकतो. काय माहितीये का, गाड्या भंगारात काढा असं सन्माननीय आपले केंद्रीय दळणवळण मंत्री पण बोलले होते की अनेक गाड्या अशा आहेत की त्या 10 वर्षापूर्वीच भंगारात काढल्या होत्या, पण आज आपल्या स्वतःच्या गाड्या सुद्धा आपण अनेक जण 10-10 वर्ष वापरतो. त्यामुळे आपण काय मोटार कंपन्यांचा फायदा करून देण्यासाठी बसलेलं नाहीये. त्यामुळे खरंच कुठली भंगारात काढली पाहिजे गाडी आणि कुठली दुरुस्त होऊन चालू शकते जवळच्या अंतराला, या सगळ्याचं ऑडिट पाहिजे ना. असं आपल्याला तांत्रिकदृष्ट्या नाही करता येत की भंगारात काढायच्या सगळ्या भंगारात काढल्या तर उद्या दुसरा कॉन्ट्रॅक्टर येईल आणि त्यात परत रंग देऊन दुसऱ्या कामाला वापरायला लागेल. त्याच्यामुळे आपल्याला कुठलीही गोष्ट एकूण सम्यक दृष्टीने पाहणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. परंतु ज्या ॲम्ब्युलन्स टेकडीवर चढू शकत नसतील, बंदच पडत असतील किंवा परत परत बंद पडून दुरुस्त केल्या तरी त्याचा खर्चच इतका होतोय की त्याच्या पेट्रोल डिझेलच्या खर्चापेक्षा जास्त खर्च होतोय, हे सगळे निकष लावले पाहिजेत. आणि आम्ही पालघरमध्ये काम करत होतो तर तिथे लक्षात आलं की कुठली ॲम्ब्युलन्स दुरुस्त करायला तिला विक्रमगडला किंवा लांब पाठवायला लागायची. मग आम्ही लक्षात आलं की जास्तीत जास्त ॲम्ब्युलन्सच्या जव्हारमध्ये जर का मध्यवर्ती ठिकाणी त्याचं शॉप निघालं, मेडिकल आपलं मेकॅनिक, तर त्यांचं काम होईल, तर ते तिथल्या तिथे दुरुस्त व्हायला लागले. असे सुद्धा पॉईंट्स असतात की त्याच्या दुरुस्तीच्या संदर्भामध्ये तिथल्या जिल्हा प्रशासनाने मार्ग काढणं गरजेचं असतं. पण याचं कारण काय नक्की हे तळागाळात गेलं पाहिजे. मला ड्रायव्हर्सचे पगार कुठून येणार हा एक वेगळा इश्यू झाला आहे. त्यामुळे ड्रायव्हर्सना पगार मिळायला दुसरी एक एजन्सी आउटसोर्स केलेली आहे त्याच्यामधून त्यांचा पगार मिळतो, पण एकच ड्रायव्हर एका ॲम्ब्युलन्सला कसा पुरेल? कारण 2 वेळा शिफ्टमध्ये ड्रायव्हर किमान खरं तर 3 शिफ्टमध्ये असला पाहिजे ती चालवायची असेल तर तेवढ्या ड्रायव्हर्सची व्यवस्था नसेल तर आणि 2 ड्रायव्हर आले आणि ते एकमेकाशी न चर्चा करताच ती गाडी दामटत असतील तर तिचं पण वेअर अँड टेअर जास्त होतं. त्यामुळे खूप त्याच्यातले इश्यूज आहेत. पण आम्ही आमच्यासारखे आमदार आहेत, आता आमशा पाडवींनी 5 दिल्या मला वाटतं ॲम्ब्युलन्स ज्या आहेत त्या आम्ही देतोय, CSR पण द्यायला तयार आहे. पण माझ्या मते खरा मुद्दा असा आहे की आपण जशा आपल्या गाड्या काळजीपूर्वक वापरतो तशा त्या ॲम्ब्युलन्स कशा वापरल्या जातील हा खरा मुद्दा आहे. नवीन जरी कोणी दिली CSR मधून तरी ती मेंटेनन्स झाली नाही तर त्याचा उपयोग नाहीये ना, असा जो आहे तो. त्यामुळे या सगळ्याच्यासाठी म्हणून CS बरोबर काही एक्सपर्टीज किंवा मला तर स्वतःला असं वाटतं की चांगल्या प्रकारच्या मॉनिटरिंगच्या सिस्टीम असतील देखरेखीच्या तर बऱ्याचशा मुद्द्यांवरची आपल्याला उत्तर मिळू शकतील असं वाटतं. कारण त्यांना मुख्यमंत्री नेमायची वेळच येणार नाही. विरोधी पक्षनेता कोण असेल तेवढंच त्यांना ठरवायचं आहे. आता महायुतीच्या संदर्भामध्ये हे तिघही जण आमचे नेते आहेत, परत अमित शहा आहेत, मोदी साहेब आहेत, तर सगळे मिळून त्या संदर्भातला निर्णय होईल. परंतु आमची अपेक्षा व्यक्ती म्हणून आणि पदाधिकारी म्हणून अर्थात हीच आहे की शिंदे साहेबच परत मुख्यमंत्री व्हावेत. कारण असं इर्शालवाडीला जो चढून जाईल, बोटीमधून जाऊन कुठेही पोहोचेल, वेळप्रसंगी स्वतः तिथे ट्रॅक्टर चालवायला बसेल, त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेच्यासाठी म्हणून रात्री 3-3, 4-4 पर्यंत महाराष्ट्रावर दौरे करेल, असे अत्यंत ते उत्साही आणखीन कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत. आणि तुमच्यासाठी पत्रकार कोण आजारी पडलं तर माणूस त्यांच्याबद्दल इतकं प्रेम आहे त्यांच्या मनामध्ये की ते प्रत्येक ठिकाणी धावून जात असतात. त्याच्यामुळे आम्हाला स्वतःला असं वाटतं की ते असतील तर देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवारही पुढच्या काळात मान्य करावेत अशी आमची त्यांना अपेक्षा. हा अंतिम निर्णय तर पक्ष ठरवत असतो, परंतु 3 ते 4 ठिकाणी असतील, कुठले काय आता मी जाहीर करत नाही. त्याच्याबद्दलचं शालेय शिक्षण अधिकाऱ्यांकडून आणि जिल्हा परिषदेकडून अहवाल विचारते आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीने दुरुस्ती करून घेता येईल बघता येईल. पण हे खरं तुमच्या पालकमंत्र्यांचं काम आहे हे जे आहे ते, तरी मी जमेल तेवढं करते. पण तुम्ही मला तुमच्याकडे यादी असेल तर पाठवा, नाही तर मी जिल्हा परिषदेला विचारते. आणि काही गोष्टींना जर का काही भाड्याच्या इमारतींना काही करू त्यांची एकदा पहिले करार किती वर्षाचे बघायला लागतील. नाही तर आपण सगळं काम करायचं तो मालकपणाचा करार अधिकार. जे प्रतिनिधी असतात, राजकीय प्रतिनिधी किंवा जिल्हा परिषद, एक तर आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या आहेत. ते एक मला वाटतं की जेव्हा त्या होतील लवकरात लवकर त्यावेळेला आपल्याला थोडा फरक झालेला दिसेल. कारण शेवटी काय असतं, नगरसेवक किंवा जिल्हा परिषद सदस्य स्वतःच्या मतदारसंघात तरी नीट व्हावं असा प्रयत्न करत असतात. एक दुसरं ओव्हरऑल महाराष्ट्रभर असं झालेलं आहे की आवृत्त्यांचा जो सगळं प्रकार आहे त्याच्यामध्ये चांगल्या चांगल्या वृत्तपत्रातली बातमी जी इकडे फ्रंट पेजला असते ती हळूहळू नाशिक आवृत्तीला जाताना 7व्या पानावर जाते आणि मुंबईत गेल्यावरती एकाच ओळीमध्ये येते. तर आता अशा मग फक्त आम्हाला आसरा कुठला असतो कळायला ब्रेकिंग न्यूज.
त्या ब्रेकिंग न्यूज सुद्धा कोण उपोषणाला बसलं किंवा कुठे बिचारे ते भुसावळचे यात्रिक गेले किंवा अजून काय झालं तर 3-4 दिवसामध्ये ती पण बातमी येईन अशी होते. म्हणजे होते काय की पद्धतशीरपणे जे विषय नुरूप माहिती आम्हाला मिळाली पाहिजे, इश्यू बेस्ड ॲडव्होकसी ज्याला आपण म्हणतो, मग ते हेल्थ असेल, महिला प्रश्न असेल, शेती असेल, आदिवासी असतील, तर तसं माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती, तुम्ही आमचं काम वाढवताय. तुम्ही एक 25 जण आहात तर 2-2, 3-3 लोक कुठल्या विषयात तुम्हाला वाटतं की तुम्ही एक्सपर्टीज आहे तुमचा, तसा एखादा सबग्रुप करा. तर त्या 5-6 जणांशी आम्ही सॉर्ट आउट करून काम करत राहू ना. पालघरचे लोक आम्हाला अशी माहिती पाठवतात, नगरचे पाठवतात, निम्मं काम तर पत्रकारच करून टाकतात त्याच्यामधलं जे आहे ते. आणि तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट छापता त्याचा परिणाम त्यांनी घेतला नाही तरी ती कुठे छापली गेली पाहिजे तर त्याचं दखल घेतली जाईल हे बघणं आमचं काम आहे. आम्हाला आता ते माहिती आहे कुठे ते छापली गेली बातमी, किती लक्ष त्याचं दिलं जातं म्हणून. आणि दुसरं असं आहे की काही लोक घेत नसतील कारण त्यांना असं वाटत असेल की अमुक एका निवडणुकीच्या वेळेला अमुक एक तंत्र वापरलं की मला यांनी सांगितलं काय मटण दारू अमकं डमकं, तर या सगळ्या गोष्टी अशा केल्या की सगळं परत 5 वर्ष तेच चालू आहे. तर मग माणूस बोथट होतो. प्रशासन नाही, जे आपले लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी दखल घेतली पाहिजे कुठल्याही पक्षाचा. अधिकाऱ्यांना सांगू शकतो की नीती आयोगाच्या मार्फत ज्या संस्था काम करतायत त्यांचं एक प्रेझेंटेशन ठेवा आणि त्यांना प्रत्येकाला काम सांगू दे. आणि लातूरला जेव्हा भूकंपापूर्वी झाला होता तेव्हा असंच झालं होतं, कोण कुठे येतोय आणि कुठे घर बांधतोय काहीच कळत नव्हतं. मग शेवटी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत नोडल एजन्सी करून आम्ही एक चार्ट केला होता की या तालुक्यात ही संस्था हे काम करते. कुठलं काम कोणीच करत नाही हे आपल्याला त्याच्यामधून लक्षात येतं आणि त्यामध्ये आपण त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की पत्रकार संघाने, म्हणजे मी तुम्हाला काम सांगते असं नका करू, पत्रकार संघाने एक बैठक करा. आणखीन तुम्ही एनजीओना सांगा की तुम्ही तुमचं काय काम आहे त्याचं प्रेझेंटेशन करा. त्याला काही 4 मान्यवरांना बोलवा. मी सुद्धा ऑनलाईन जॉईन होईन. आणि ठाण्यात सुद्धा असं केलं होतं आम्ही कोविडच्या काळामध्ये की इतक्या संस्था आल्या होत्या CSR मध्ये, पण कोण काय काम करते कळतच नव्हतं. मग शेवटी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना सांगितलं की तुम्ही एक नीट तक्ता करा की कोण कुठल्या तालुक्यात काम करते. आणि तेव्हा लक्षात आलं की 2-3 तालुके असे आहेत की तिथे शिक्षण क्षेत्रात कुणीच काम करत नाहीये. मग नवीन संस्था आल्या तर त्यांना तिथे पाठवावं आपण. त्यामुळे एनजीओच्या कामाचं सुद्धा आपल्याला एक कुठेतरी सुसंवाद आणि समन्वय आवश्यकच आहे. हे आरोग्य मंत्र्यांशी वगैरे आम्ही बोलतो, पण इथल्या प्रशासनाशी आम्ही बोलू. दुसरं विभागीय आयुक्त उत्साही आहेत, चांगले आहेत. तर याशी तुम्ही जी बैठक आपण काही घेतली तर काय आमच्या लक्षात येत आहे की काही विषय जे आहेत ना ते फक्त जिल्ह्याचे नाहीच आहेत. काही विषय राज्यस्तरावरचे असतात, काही विभागीय आयुक्त स्तरावरचे असतात. त्यामुळे फक्त जिल्ह्याची मिटिंग घेऊन त्यात आरोग्य विषयात तर पुढे काही सरकत नाही चर्चा, म्हणून मग आम्ही ती जिल्ह्याची घेतलेली मिटिंग. पण महिला बाल विकास विभाग आणि जे स्पेसिफिक जिल्ह्याचे विषय असतील त्याच्यापुरती इथे मिटिंग घेऊ आणि धोरणात्मक किंवा बाकी निधीचे विषय असतील ती आपल्याला विभागीय स्तरावर घ्यायला लागेल. अनेक वर्षांपासून म्हणजे तुम्हाला आठवत असेल की वर्ध्याला सुद्धा हिंगणघाटमध्ये एका महिलेवरती पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला होता. स्वतः उद्धवजी ठाकरे त्याला मुख्यमंत्री होते. नंतर कुर्लाला सुद्धा तिथे खैरानी रोडला बलात्काराचा सामूहिक झालेला होता. अनेक कोविड सेंटर्समध्ये मुलींवरती बलात्काराच्या घटना कोविड पेशंट्सवरती सुद्धा झालेल्या होत्या. आणि आता सुद्धा एक होतंय सारखं की मोठ्या प्रमाणामध्ये एक ज्याला आपण सिनेमांचं परिणाम, दबंगपणा म्हणजे हिरोगिरी, अशा सगळ्या गोष्टींच्यामुळे असे वर्तन करणारे लोक दिसत आहेत आपल्याला. परंतु त्याच्यावरती शिक्षा होऊन नंतर त्या लोकांच्यामध्ये म्हणजे त्यांना धडा शिकवला गेला असं सुद्धा घडलेलं आहे. त्यामुळे मी असं म्हणेन की त्याची प्रसिद्धी जास्त होते पण महिला पुढे येत आहेत धाडसाने, हे चांगलंच आहे. तक्रार करायला, तक्रार न करण्यापेक्षा तक्रार करून त्या नोंदवल्या गेल्या घटना तर ते आवश्यकच आहे असं मला वाटतं. दुसरं काही घटना असे असतात कुटुंबातलेच लोक करतात, जसं कोल्हापूरला झालं की कुटुंबातल्याच नातेवाईकांनी त्या मुलीला मारहाण करून खून करून टाकला. अशा घटनांच्या मध्ये कुटुंबाच्या मध्ये तर तक्रार करण्याची फार मोठा अडचण तयार होते कारण दबाव असतो. पण या सगळ्या गोष्टींच्या वरती मी असं म्हणेन की कालच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेले आहे की महिला सुरक्षेची सुद्धा आम्ही एखादी योजना आणू. तर सर्व प्रयत्न एकत्र करून, माझं तर असं म्हणणं आहे, आता ते तुम्हाला कॉन्ट्रोवर्शियल वाटेल की अगदी दुर्गम ठिकाणी जिथे महिलांवर हल्ले होतात तर त्यांच्याकडे शस्त्र दिली पाहिजे, तसं माझं मत आहे. मी अनेक वेळेला मी मांडलेले कारण बाळासाहेब ठाकरे सांगायचे की रणरागिणी आहात, पण त्याच्यामध्ये कुठेतरी तारतम्य बाळगलं गेलं पाहिजे आणि महिलांनी सामूहिकपणे प्रतिकार पण करू शकल्या पाहिजेत एकत्रितपणाने. मुलींना जुडो कराटेचं संरक्षण दिलं पाहिजे, त्यांना त्याचं प्रशिक्षण दिलं पाहिजे. स्त्रियांनी स्वतः जर का या संदर्भामध्ये एकत्रितपणे एकजूट केली तर आम्ही बऱ्याच ठिकाणी लोकांना धडा शिकवलेला आहे, मी स्वतः सुद्धा. त्याच्यामुळे अशा गोष्टी पण आज नवीन ठिकाणी महिलांना थोडंसं एकटी असताना त्रास होतो, दबाव येतो,
तर याच्यावरती पोलिसांचं दामिनी पथक जे आहे त्यांनी याची दखल घेऊन आधीच प्रतिबंधात्मक कारवाई केली पाहिजे असं मला वाटतं.